हॅलो. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यातले जे मोठे असतील, जे गुरुजन असतील, त्यांना प्रणाम. लहान असतील, खरं सांगू, तुमच्यातले लहान थोर सगळे माझे एका परीने गुरु आहात. तुम्ही इथे माझे व्हिडिओज बघता, त्याच्यावरती काही काही छान कॉमेंट्स टाकता, मला पर्सनल मेल येतात, तुमचे मेसेजेस येतात. तुमचे हे इनपुट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण तरीही गुरुपौर्णिमेचा जसा तुम्हाला मी नमस्कार करते, तशा चार गोष्टी सांगायलाही आली. काही लोक याला म्हणतील की ज्ञान द्यायला आली. हरकत नाही, तुम्ही जसं घ्याल तसं. पण हे गुरुपौर्णिमा विशेष आहे. गुरुपौर्णिमा विशेष पॅरेंटिंग शॉर्ट आहे. पॅरेंटिंगच्या अंडर येईल. अनेक गोष्टींची सांगड घालायचा मी प्रयत्न करते एका शॉर्टमध्ये. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेही सांगते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी या व्हिडिओद्वारे माझ्या गुरुचं एक छोटंसं कार्य छोट्याशा पद्धतीनं पुढे चालवते. माझे असे काही गुरु आहेत, मी अनेक म्हणणारे, खरं तर अनेक गुरु आहेत की ज्यांच्यासमोर मला खरोखर मनापासून नतमस्तक व्हावं असं वाटतं. आणि मी भाग्यवान आहे की मला असे अनेक मिळाले. आणि ह्याच्यातला एक महत्त्वाचा माझ्या आयुष्याच्या टप्प्यावरती जो गुरु मला लाभला, तो माझ्या आयुष्यात आला गुरु म्हणून. नंतर तो माझा प्रियकर होता. त्याने मला मागणी घातली, माझ्याशी लग्न केलं आणि आज माझे पतिदेव. पण अगदी मूळ त्यांचं आणि माझं नातं जे आहे, मी त्याचं आणि माझं म्हणते कारण तेवढा अधिकार आहे. त्याचं आणि माझं नातं हे गुरु शिष्याचं जास्त आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जो आजच्या तारखेलाच रिलीज होणार आहे, मागच्या म्हणण्याचं कारण तो मी आधी रेकॉर्ड केला, तो जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मी त्याचं नाव घेऊन एक आवर्जून सांगितलेलं आहे. त्याचे 2 व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती, अनेक आहेत, त्यातले 2 अनडुईंग लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांचा अभ्यास करून भारतीय लोकांना कसं कब्जात आणता येईल आणि त्यांना पूर्णपणे स्पाइनलेस करून टाकता येईल याचा जो काही त्यांनी अभ्यास केला, कौतुक आहे त्याचं की त्याचा अभ्यास फळाला आला आणि आपण इंग्रजांचे गुलाम होऊन राहिलो. आणि आजही आपण त्या गुलाम मानसिकतेच्या बाहेर येऊ शकत नाही. हे लॉर्ड मेकॉलेचं यश आहे. आणि जोवर आपण ते अनडू करत नाही, हे म्हणतानाही आपण इंग्रजीचा वापर करतोय बघा, पण जोवर आपण हे अनडू करत नाही, तोवर आपण भारतीय म्हणून आपल्या ताठ कण्याने विथ आर इरेक्ट स्पाइन आपण जगू शकणार नाही. अत्यंत महत्वाचं आहे हे अनडुईंग लॉर्ड मेकॉले. तर ही माझ्या नवऱ्याची, माझ्या गुरुची 2 अतिशय महत्वाची सेशन्स यूट्यूबवरती आहेत, आवर्जून बघा. मी फक्त हे बघा हे सांगण्यासाठी नाही आले. त्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे करताना माझा गुरु सांगतो ऐकणारच तुम्हाला सर्वांना की आजच्या विद्यार्थ्यांची, आजच्या जेनझीची जी काही माती झालेली आहे, जे जंतर मंतर आपण बघितलं आणि गेले 2 महिने आपण त्या जंतर मंतर मध्ये होतो सगळेजण. फार वाईट अवस्था होती देशाची. विद्यार्थ्यांचं वाईट झालं का, नक्की याच्यामध्ये सरकारचा रोल काय, ते धर्मेश प्रधानांचा रोल काय, या सगळ्या गोष्टींवरती पॉझिटिव्हली निगेटिव्हली डिबेट्स होऊ शकतात. पण जंतर मंतरवर जे झालं ते वाईट आणि गलिच्छ झालं. या सगळ्याला कुठेतरी आपण पॅरेंट्स म्हणून पण जबाबदार आहोत. रादर माझ्या नवऱ्याच्या अनडुईंग लॉर्ड मेकॉले हे या सिरीजबद्दल मला पर्टिक्युलरली बोलावं असं वाटलं, कारण त्यामध्ये तो सांगतो की विद्यार्थ्यांच्या दुर्दशेला अगदी सगळ्यात पहिल्यांदा पालक जबाबदार आहेत. 30% पालक, म्हणजे त्यांच्या दुर्दशेचे जर 100% धरले तर त्यातला 30%चा डेबिट पालकांच्या नावाने फाडलं जातं. फाडायला पाहिजे तेवढे जबाबदार आहेत. 50% आम्ही शिक्षक जबाबदार आहोत. आणि राहिलेले 20% मध्ये 10% समाज जबाबदार आहे आणि 10% विद्यार्थी स्वतः जबाबदार आहेत. 18 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला व्होटिंगचा अधिकार दिलेला आहे संविधानाने, घटनेने, सरकारने.
कारण असं समजलं गेलं की त्याला तेवढी बुद्धी आलेली आहे की आपलं सरकार कसं असावं. जर त्याला ती बुद्धी आलेली आहे तर त्याला स्वतःच चांगलं कसं करता यावं ही सुद्धा बुद्धी आलेली असते. पण त्या बुद्धीचा योग्य तो वापर हे विद्यार्थी करून घेत नाहीयेत, म्हणून ते स्वतः या परिस्थितीला, त्यांच्या दुर्दशेला 10% जबाबदार आहेत. पण सुरुवात होते पॅरेंट्स पासून, कारण जन्मलेलं मूल हे आधी पॅरेंट्सच्या हातात आहे. म्हणून तर माझा एक एपिसोड, संवादचा पहिला एपिसोड जो आहे तो आई आणि तिचं बाळ आहे. आई आणि तिचं बाळ नंतर येतं की आपल्याला मुलं वाढवायची आहेत की घडवायची आहेत. ते घडवणं खूप महत्वाचं आहे आणि या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. वाढायला काय, मुलं कशीही वाढतात. रोजचा जसा दिवस जातो, आठवडे जातात, महिने जातात, वर्ष जातात की वाढदिवस येतो, वाढ दिवस, मुलं वाढतात. घडणं आणि घडवणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते पूर्णपणे वेगळं असतं. याच्यावरती मी त्या एपिसोडमध्ये बोलली. आणि त्यानंतरचा माझा एपिसोड आहे शिक्षणाचा श्री गणेश. इथून पुढचं ज्या मुलांचं वर्णन मी केलंय की शिक्षण सुरुवात झालेली आणि किती किती आघाड्यांवरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे त्याच्यामध्ये घेतलंय. त्यामध्ये एक मुद्दा आवर्जून माझा बोलायचा मी मुद्दामून ठेवला होता. अनडुईंग लॉर्ड मॅकॉलेमध्ये जसं डॉक्टर विजय गोखले तुम्हाला सांगतात की 30% पॅरेंट्स जबाबदार आहेत. यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की पॅरेंट्स त्यांच्या मुलांकडनं ही अपेक्षा ठेवतात की त्यांनी असं असं केलं पाहिजे, त्यांनी इतका अभ्यास केला पाहिजे, त्यांनी परीक्षेत असे मार्क्स आणले पाहिजेत, त्यांनी कसं सर्व गुणसंपन्न असला पाहिजे, त्यांनी स्पोर्ट्समध्ये पण असलं पाहिजे, आर्ट्समध्ये पण असलं पाहिजे, अकॅडमिक्समध्ये पण असलं पाहिजे. आणि एवढं सगळं करून मुलांनी दमता कामा नये, रडता कामा नये, आजारी पडता कामा नये, आणि त्यांनी या कुठल्या गोष्टीचं प्रेशरही घेता कामा नये, त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण येता कामा नयेत. असं वाटत नाही आपण अपेक्षा जरा फारच ठेवतोय पालक म्हणून? आपण मुलांना ते जसे आहेत त्यामधला एक सुपिरियर टेस्ट त्यांनी किंवा सुपिरियर शेड त्यांनी द्यावी एवढा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण आपण अपेक्षा अवाजवी, अवास्तव ठेवतो आणि हे करताना आपण विसरतो. मी आपण म्हणते कारण मी एका मुलीची आई आहे आणि हे करताना मी स्वतः जेव्हा तिची आई म्हणून, एक पालक म्हणून, एक पॅरेंट म्हणून स्वतः घडत होते, हे घडताना केलेलं विचाराचं मंथन मला खूप वेगळ्या लेव्हलला घेऊन गेलं आणि ते मी तुमच्या समोर थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते. माझा नवराही त्याच्या अनडुईंग लॉर्ड मॅकॉलेमध्ये तेच म्हणला आणि मीही तुम्हाला तेच सांगतेय की आपण मुलांकडनं अपेक्षा ठेवताना, हे त्यांना घडवताना हा विचार कायम करावा की तू असं कर, तू असं कर, तू असं केलं पाहिजेस. हे करताना तू हे म्हणून जे बोट दाखवतोय मुलांकडे ना, 3 बोट आपल्याकडे आहेत आणि एक बोट देवाकडे, तो बघतोय आणि तुम्ही ते स्वतः केलं होतं का? तुम्ही जेव्हा मुलांना सांगता की अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, तुम्ही केला होतात का? परीक्षेत असे मार्क कसे मिळाले नाहीत, हा कसा तुझ्या पुढे निघून गेला, तेव्हा तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये तसे मार्क मिळवले होते का? याच्यावरती खूप सोपी पळवाट पालकांकडनं मांडली जाते की आमच्या वेळेला तसं नव्हतं. आत्ताचं जग खूप पुढे गेलेलं आहे, आत्ताच्या जगाच्या डिमांड्स एवढ्या आहेत. तुम्ही बघताय ना, आजचं वेगाने जाणारं जग खूप वेगाने तुमच्या मुलांना तुमच्यापासून लांब नेत आहे. आणि मग तुम्ही कधीतरी रडणार आहात की मुलं आम्हाला ढुंकून विचारत पण नाही आहेत, आई तू कशी आहेस, वडील बाप तू कसा आहेस, हे विचारणार नाही आहेत. तुम्ही बघताय आजूबाजूची मुलं, आजूबाजूचा समाज. तुम्ही पॅरेंट्स म्हणून तुम्ही सोशल मीडियावरती आहात, जे तुमचे पॅरेंट्स नव्हते तुम्ही आहात. आणि तुम्ही बघताय येणाऱ्या सगळ्या बोधकथा व्हॉट्सॲपमध्ये येतात, कुठल्या कुठल्या स्टोरीज, फेसबुक आणि इन्स्टावरती तर भरमार आहे अशा स्टोरीजच्या प्रेझेंटेशन्सची. कुठेतरी आपली मुलं आपल्यापासून अशी तुटणार आहेत याची जाणीव ठेवून जर सतत तुम्ही त्या मुलांकडे बघितलं तर कुठेतरी तुमच्या अवास्तव, अवाजवी अपेक्षांना लगाम घालायला तुम्हाला मदत होईल. त्यांना फुलू द्या. 3 इडियट्स मधलं गाणं कुठलं आहे? आय वॉन्ट माय सनशाईन, give me my sunshine, give me some rain, give me another chance, I want to live up once again. ते गाणं जस्ट आठवा प्रत्येक वेळेला. ते लहान बाळ जेव्हा तुमच्या हातात आलं होतं, ते जेव्हा तुमच्याशी लाडं बोलत होतं, जेव्हा एवढ्याशा छोट्याशा चेहऱ्याने, छोट्याशा ओठाने तुमची पापी घेत होतं, त्या मुलाला तुम्ही आता किती हार्शली वागवताय.
अजूनही त्याच्या आतमध्ये तेच मूल आहे, अजूनही त्याच्यासाठी तुम्ही तेच पॅरेंट आहात, तोवर तुम्हाला चान्स आहे. त्याला धरून ठेवा. तुमचं मूल तुमचं आहे, ते तुमचं म्हणून राहिलं पाहिजे. अवास्तव अवाजवी अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती लादलत ना, तर जंतर मंतर होत आहे. जंतर मंतर झाल्याचं सगळ्यात बेसिक कारण आहे, तर भ्रष्टाचार होण्याचं सगळ्यात बेसिक कारण आहे की तुम्ही मुलांकडनं त्या अपेक्षा ठेवतायत, ज्या अपेक्षांना पुरे पडता पडता त्यांचे नाके नऊ येत आहेत, आणि मग तुम्हाला मूल डॉक्टर झालेलं पाहिजे, इंजिनियर झालेलं पाहिजे, आणि मग याच्या त्या एंट्रन्स एक्झाममध्ये पास झालं पाहिजे. नुसतं पासून चालणार नाही, या युनिव्हर्सिटीला या कॉलेजला येण्यासाठी त्याला ते मार्क्स मिळाले पाहिजेत. मग असे नाही तसे नाही, मग तिथे भ्रष्टाचाराला चान्स येतो. मग तिथे कोचिंग क्लासेस येतात, आणि मग त्यांची ती भरमसाठ फी येते, आणि कोचिंग क्लासेस अंतर्गत मग ते पेपर फुटी प्रकरण वगैरे होतं, की ते पेपर फोडून आपल्या मुलांकडे क्वेश्चन बँक म्हणून टाकायचंय, त्यांच्याकडनं त्याची तयारी करून घ्यायची, की झालं त्यांना मार्क चांगले मिळतात, मार्क चांगले मिळाले की चांगलं कॉलेज आहे. पण भाऊ, 11-11 लाख लोक आता पास झालेले आहेत. नवीन नीटची परीक्षा घेतली त्याच्यामध्ये 11 लाख. तुमचं मूल त्या 11 लाखांमध्ये यावं म्हणून तुमचा अटापिटा, त्याच्यामध्येही चांगले मार्क मिळावे म्हणून अटापिटा, हाच अटापिटा प्रत्येकच पालक करतोय, आणि त्यामुळे भ्रष्टाचार तयार होतोय. सावरा. नाही मिळाली मेडिकलला ऍडमिशन, काही फरक पडत नाही, बीएससी कर. बीएससी करून एमएससी करूनही डॉक्टरेट करता येते, आणि बिलीव्ह मी, पीएचडी करण्यामध्ये तो जरा जास्त जगेल. एमबीबीएस कर. मी स्वतः डॉक्टर आहे, मला माहिती आहे आत्ताचं मेडिकल फील्ड जे आहे, नुसत्या एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस या डिग्रीजवरती काहीही होत नाही. मग एमडी करावं लागतं. नुसतं एमडी करून चालत नाही, मग ते पण चांगल्या ब्रँचचा. चांगल्या म्हणजे काय, जिथे छमछम जास्त मिळेल, पैसा जास्त मिळेल, अशा ब्रँचचं एमडी करावं लागतं. ते नाही मिळालं तर दुसरीकडे कुठेतरी करायचं, पण मग त्याच्यातनं इकडचा डिप्लोमा करायचा. यासाठी खूप आटापिटा करायला लागतो. त्यामध्ये सरकारी नियम आहेत. कंपल्सरी 1 वर्षाची इंटर्नशिप, 1 वर्षाच्या इंटर्नशिप नंतर तुम्हाला रुरल प्रॅक्टिस कंपल्सरी आहे. ती करून झाल्यानंतर मग पुढचं एमडीचं शिक्षण, त्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम आहे, त्यासाठीही वाट बघायला लागते. किती उड्या मारायच्या तुमच्या मुलांनी, त्यांची कपॅसिटी आहे का, याचा आधी विचार करा. कपॅसिटी असेल तर जरूर जी जान लगा के प्रयत्न करा, पण कपॅसिटी नसताना त्यासाठी लाच देऊन, जास्त भरपूर फिया भरून कुठले क्लासेस लावायचे, त्यांच्याकडनं मिळतील ते पेपर घ्यायचे, मुलांनी पाठांतर करून, रट्टे मारून, कॉप्या मारून, काही करून ते पेपर द्यायचे. या सगळ्याकडे आपण मुलांना कुठे लोटतोय. आणि ती जी काही तरुणाई तिथे थिल्लर नाचली आहे, आणि त्यांनी थिल्लर शिव्या दिल्या आहेत, आणि जे काही केलंय, विचार करा तिथल्या त्या जंतर मंतरवरच्या मुलींना तुम्ही तुमच्या सोना म्हणून तुमच्या घरामध्ये येऊ द्याल का? आणि विचार करा तिथे ज्या प्रकारची मुलं होती, असे जावई तुम्हाला चालणार आहेत का? नाही ना. तुम्ही सुसंस्कृत आहात ना, स्वतःला सांगा, हो मी सुसंस्कृत आहे, मी माझ्या पिढीलाही पुढच्या सुसंस्कृत घडवेन. त्याला 4 पैसे थोडेसे कमी मिळाले तरी चालतील. तो माझा मुलगा म्हणून जगामध्ये मानाने राहायला पाहिजे. मान फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्सनाच असतो असं नाहीये. मान वकिलांनाही असतो, मान सीएसनाही असतो, मान एमएससी केलेल्यालाही असतो, पीएचडी केला तर थोडा जास्त असतो. हे सगळं करून जेव्हा तो एक यशस्वी करिअर करतो, आणि यशस्वी करिअर म्हणजे काय याची आधी डेफिनेशन तुम्ही स्वतःशी करून घ्या. यशस्वी करिअर म्हणजे जर फक्त पैसा असेल, तर नंतर तक्रार करू नका तुमच्या मुलांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही तर. यशस्वी करिअर नक्की तुम्ही कशाला म्हणणार आहात, याच्यावरती माझा अजून एक व्हिडिओ येणार आहे, तो बघा. थोडीशी जाहिरात झाल्यासारखी वाटत असेल तर हरकत नाही, तुमच्या कॉमेंट्स येऊ देत. मला तुमच्या कॉमेंट्सची खूप वाट बघायची. ओके. हे सगळं करताना मला तुम्हाला 3 उदाहरणं द्यायचे. जे मी मगाशी म्हणलं की आधी केले मग सांगितले, हे तुम्ही आधी केलं का तुमच्या मुलांकडनं अपेक्षा ठेवताना? आमच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींची मी नावं घेणार नाही, पण आमच्याकडे काम करणारे जे जॉब करतात आणि ज्यांचा आम्ही पगार देतो, अशा व्यक्तींमधले काही व्यक्ती आहेत जे तक्रार करतात. बोलताना सहज म्हणून जातात की आमच्या वेळेला आम्हाला शिकायला मिळालं नाही, परिस्थिती नव्हती, किंवा माझ्या आईने माझं लग्न लावून दिलं, नाही तर मी काय शिकले असते आणि काय झाले असते. ह्या व्यक्ती मुलांकडनं अपेक्षा ठेवतात त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे.
यातल्या 2 व्यक्तींना मी स्वतः ऑफर केलं होतं, की चला मी तुमच्याबरोबर मी पण पुन्हा एकदा 12वी देते. मी पुन्हा एकदा मी डॉक्टर आहे. मला बी.कॉम होता येईल. मी बसते परीक्षांना, एक्सटर्नल बसते आणि चला मी बी.कॉम होते तुमच्याबरोबर. चल करणार? आधी हो, करूयात ना. आणि नंतर 2 महिन्यातच गळाटलेली लोक आहेत. मी मागे लागले, ते सिलेबस बघा, पुस्तकं आणा, चला आणलीत का पुस्तकं, मला सांगा मी कुठली पुस्तकं आणायची. ओळखही दाखवलत नाही. अजून एक आमच्याकडे पूर्वी एक ड्रायव्हर काम करायचा. तोही असंच, काय ना सर आमची परिस्थिती नव्हती, नाही तर मी खूप शिकलो असतो, खूप भारी काहीतरी केलं असतं, आता हे असं ड्रायव्हरचा जॉब करायला लागतो. सर म्हणाले त्याला, चल मी तुझे पैसे भरतो, रात्र शाळेत जा. आमचा रात्रीचा क्लास असायचा, त्या वेळेमध्ये बाजूला जिथे क्लास होता ना त्याच्या अगदी जवळ चालत 5 मिनिटाच्या अंतरावर रात्रशाळा व्हायची. तिथे केवढे मोठे मोठे वयाने मोठे सगळे लोक शिकायला यायची. चल नाही ना झाला तो 10वी पास पण नव्हता. तेव्हा सर त्याला म्हणले, मी तुझे पैसे भरतो, मी तुला पुस्तक आणून देतो, मी तुला शिकवतो पण बसून बसून शिकवतो, म्हणजे अर्थ समजून वगैरे सांगतो, तुझ्याकडनं अभ्यास करून घेतो, तू चांगला पास होशील असं बघतो, तुझं पुढचं शिक्षण बघतो, तू कर, तू फक्त कर. आणि त्याने ज्या पद्धतीनं, नाही ना सर नाही होत आता, आता आता ते वय गेलं माझं शिकायचं. असं नसतं हो, शिकायला वय नसतं, शिकायला वय नसतं. या सगळ्यामध्ये मी माझ्या आईचंही उदाहरण देईन. आईला पण खूप गाणं शिकायची इच्छा होती. मला माझं गाणं शिकणं राहिलं, माझं गाणं शिकणं राहिलं, कोणी मला शिकवलं नाही, मला शिकू दिलं नाही. मी तिला आता म्हणते, आता शिक, गाणं शिकायला वय नसतं, तू आता शिक, तू आता शिक, तुझं सगळं मी मॅनेज करते, तुला ड्रायव्हर ठेवूया आपण, गाडी आहे, आता आर्थिक सुबत्ता आहे, तू शिक. SNDT कॉलेज आहे पुण्यामध्ये, ज्यांचा एक सुगम संगीताचा वर्ग होतो संध्याकाळचा. 82 वर्ष असलेली बाई शिकवत होती माझ्या मैत्रिणीच्या वर्गात. आईला म्हणलं, बघ, चल शिक, मी येते तुझ्याबरोबर. नाही, काही कारण येतात पुढे, काहीही कारण येतात पुढे, पण ते शिक्षण थांबवलं जातं. अशा व्यक्तींनी फक्त ही तक्रार करू नये, की अरे आम्हाला मिळालं असतं तर आम्ही काय केलं असतं, आणि आम्हाला मिळालं असतं आम्ही काय केलं असतं तर तुम्ही करा, म्हणून मुलांवरती त्याचे ओझं टाकणं. असं नका करू. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेचा नमस्कार करून मी सल्ले दिलेत, त्याबद्दल जर मी माझ्याकडनं कोणाचा अपमान झाला असेल तर मी आधी माफी मागते, क्षमस्व. माझ्या आईचीही माफी मागते की आज मी तिचं असं नाव घेतलं. पण हे करण्यामागे एकच इच्छा आहे की तिनं खरंच शिकावं. अशी तक्रार करण्यापेक्षा की माझं राहिलं, यापेक्षा शिकावं. ती चांगली गाऊ शकली असती, ती अजूनही चांगली गाऊ शकते. थोडंसं शिकायला काय हरकत आहे. शिका, शिकलात तर पुढे जाल. कुणाला दाखवायचे जाऊन पुढे? स्वतःला. आरशामध्ये बघताना स्वतःला जे समाधान मिळतं ना, ते मी अनुभवलंय. मी वयाच्या 48व्या वर्षी प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे, हा जो मी टी-शर्ट घातलाय ना, त्याच्यावरती लिहिलंय, ट्रस्ट मी, आय एम अ प्रोग्रामर. आणि कोणी लिहिलं माहिती आहे? मी प्रोग्रामिंग शिकायला लागले म्हणून माझ्या जावयाने दिलेला टी-शर्ट आहे हा माझा. आणि आधी केलं आणि मग सांगितलं. मी स्वतः केलं आणि मगच मी हे बोलते. ट्रस्ट मी. बाय. थँक्स.